कांग्रेस नेता नाना पटोले ने सरकार पर सरकारी खजाने की लूट का आरोप लगाया है। उनका कहना है कि किसानों तक मदद नहीं पहुंच रही, बल्कि सत्ता के दलाल इसका फायदा उठा रहे हैं। सीएमआरच्या नावाने एक मोठा गोरखधंदा जेव्हाच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून सुरू झालेला आहे आणि एक मोठं जाळ सरकारची तिजोरी लुटण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये सत्ता पक्षाचे काही दलाल त्याच्यामध्ये सामील आहेत। ही भूमिका परवा आम्ही विधानसभेत मांडली। राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं की मला पण याच्यामध्ये खूप गोष्टी आढळलेल्या आहेत। ते कुठल्याही पक्षाचे असो, अधिकारी असो, त्याला सुतासारखं सरळ मी करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या आठवड्यामध्ये त्यांनी मीटिंग लावण्याचं आम्हाला आश्वासन सभागृहात दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात येईल आणि जे शेतकऱ्यांची आणि राज्याची तिजोरीची लूट जी व्यवस्था करते आहे त्या सगळ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि पुढच्या काळात असं होता कामा नये। ही योजना शेतकऱ्यांसाठीच राहावी आणि शासनाची लूट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, ही भूमिका आमची आहे। आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग तांदूळ आणला जातोय। आपल्याला लक्षात असेल की जो धान आपला शेतकरी पिकवतो त्या धानाची भरडाई केली जात नाही आणि बाहेरून सस्ता तांदूळ आणून त्याचं रिसायकलिंग करून त्या तांदळाची सगळी विटॅमिन्स काढले जातात। त्याला हात लावलं तरी त्याच्यामध्ये तांदळामध्ये चुरा होतो। गरीब माणसाला जे तांदूळ मिळतं ते खाण्याला योग्य नसतं। काही कंपन्यांवर, काही ज्या राईस मिलवर कारवाई झालेली होती, पण ती कारवाई शासन पातळीवर दाबली गेली होती। त्याच्या सत्ता पक्षाच्या दलालांचा सहभाग होता। अशा पद्धतीचे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निदर्शनास आले। त्याचे पेपर आमच्या जवळ आहे। परवा विधानसभेत ती भूमिका मी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेली होती आणि त्या सगळ्या विषयावरचं अजित पवारांनी सांगितलं की मी मीटिंग लावून हा सगळा विषय निकाली लावून पुढच्या काळात असं होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे हे प्रकरण जेव्हा त्या मीटिंग मध्ये अधिकारी राहतील, त्याच्यामध्ये काही अधिकारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि काही हे दलाल सहभागी आहेत आणि राईस मिलचे मालक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयावरची चर्चा व्हावी आणि मी स्वतः विधानसभा अध्यक्ष असताना याच्यावरची चौकशी लावलेली होती। धान खरेदीमध्ये चौकशी लावली होती। आपल्याला माहिती असेल ते रेकॉर्डवर आहे। त्यामुळे हा एक मोठं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि राज्याची तिजोरी आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची आहे। मूलभूत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे। राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत असतील, ते मंत्र्यांना हे शोभा देत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली।